मोठी बातमी समोर खासदार कल्याण काळेंच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची माहिती आहे। तिकीट वाटपावरून निष्ठावंत चांगलेच आक्रमक झालेत। राड्याचा सर्व व्हिडिओ आता सोशल माध्यमांवर व्हायरल होतोय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बिगुल वाजताच फुलंब्री काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं धक्कादायक चित्र समोर आले। तिकीट वाटपावरून झालेल्या वादातून संतप्त कार्यकर्त्यांनी आज खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर हल्ला चढवत मोठी तोडफोड केली। निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले जात आहेत। सचिन, काय सविस्तर माहिती? छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि असं झालंय की ज्यांना उमेदवारी देण्यात आली नाहीये त्यांची नाराजी कायम आहे। त्यांचे समर्थक त्यासोबत त्यांचे पदाधिकारी त्यांनी आक्रमक होत जे पदाधिकारी आहेत किंवा ज्या पक्षाचे वरिष्ठ आहेत त्यांना थेट धारेवर धरण्याचा प्रयत्न केलाय। मग काँग्रेसचे खासदार कल्याण काळे जे आहेत त्यांच्या कार्यालय संपर्क कार्यालयावर घोषणाबाजी करण्यात आली, गोंधळ घालण्यात आला आणि एवढंच काय तर त्या कार्यालयावर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलाय। नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची फौज भली मोठी आहे आणि उमेदवारी जी द्यायला हवी होती ती काही जणांना दिलेली नाहीये। मग जुन्या नेत्यांना तुम्ही उमेदवारी का दिली नाही असा जाब विचारत छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये काँग्रेसचा जो स्फोट आहे तो पाहायला मिळतोय। कारण जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय आणि हा राड्याचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। त्यामुळे काँग्रेसमध्येच आता ही उभी फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये देखील आता ही चर्चा सुरू झाली। फक्त भाजप शिवसेनेमध्येच नाही तर काँग्रेसमध्ये देखील नाराजी नाट्य कायम आहे। निश्चित, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।